सर्व कामगारांना जय शिवराय, जय भीम. मी अजित खंदारे, शिवस्वराज्य कामगार संघटना अध्यक्ष. गेली 14 वर्ष झाले कामगारांसाठी काम करीत आहे. आज जो आपला विषय आहे तो बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांना जी कौशल्य वृद्धिकरण योजना राबवण्यात येणार आहे तर त्या संदर्भात आहे. कौशल्य वृद्धिकरण योजनेतून कामगारांचे कौशल्य वाढण्यासाठी त्यांना 15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना किती गुण मिळतात, काय मिळतात यासाठी जे परीक्षा घेणारे आहेत ते येणार आहेत. त्यानंतर मग त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे. ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्या कामगाराने ते पुन्हा परत लाभ रक्कम मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर त्याला एक तारीख दिली जाणार की तुमची मूळ कागदपत्र सादर करण्यासाठी या म्हणून. मग ते तालुका सुविधा केंद्राला जाणार, तिथं कागदपत्र सादर करणार. त्यानंतर परत वरिष्ठ अधिकारी जे असतील त्या जे त्याचा अर्ज आलेला आहे तो तपासणार, तपसून मंजूर करणार किंवा नामंजूर करणार, त्यामध्ये पण विषय आहेत. या योजनेला S07 असे नाव देण्यात आले आहे. तर ते अर्ज मंजूर केल्यानंतरही शासन या योजनेसाठी रक्कम कधी पाठवणार, लाभ रक्कम जी आहे ते कामगाराच्या खात्याला कधी पाठवणार हे अजून जाहीर केलेलं नाही. किती दिवसानंतर मिळेल हे सुद्धा त्याच्यामध्ये अजून फिक्स नाही. या ट्रेनिंग बॅचेस कोठे चालू आहेत, कशा प्रकारे चालू आहेत, कोण ट्रेनिंग देतंय, कोणकोणत्या विषयाचं ट्रेनिंग दिलं जातंय, त्याच्यामध्ये कोणकोणते विषय घेतलेले आहेत, त्या कामगाराला नक्की ट्रेनिंग कशाचे दिले जाणार आहे. त्याला बिगारी काम करण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे का गवंडी काम करण्याचे दिले जाणार आहे का सेंटरिंग काम करण्याचे दिले जाणार आहे, लाईट फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, कलर काम, फरशी काम, असे बरेच विषय आहेत की तो कामगार करत असतो. मग त्याला 15 दिवस ट्रेनिंग दिले जाणार आहे, पण ते कशाचे हे अजून कामगारांना माहीत नाही. सांगली जिल्ह्यामध्ये असे समजते की बॅचेस चालू आहेत, कामगारांची ट्रेनिंग हे चालू आहे. मग ते कोणत्या ठिकाणी चालू आहे तर जिल्हा कार्यालयातून माहिती मिळते की ते माहीत नाही, पण चालू आहे. बरं, त्याच्यामध्ये किती कामगारांना लाभ देण्यासाठी कसा कसा विषय घेतला आहे तर ते पण माहीत नाही. बरं, त्या कामगाराचे 15 दिवस ट्रेनिंग घेऊन त्यानंतर परत त्याची अपॉइंटमेंट, त्याची सर्टिफिकेट, त्याची परीक्षा, मग याच्यामध्ये वेळ जाणार आहे. वेळ गेल्यानंतर त्याला 4,200 मिळणार, परंतु त्याचे स्वतःचेच 9,000 ते 10,000 रुपये बुडणार आहेत जे त्याला काम करून मिळणार आहेत. तर त्याचे ते गाडी खर्चाला, येणे जाण्याला ते बुडणारच आहेत ना सगळे. मग ती जी रक्कम आहे ती कामगाराला परवडणारी आहे का 4,200 रुपये? तर ती वाढवली पाहिजे ना. 15,000पेक्षा जास्त रक्कम त्याची झाली पाहिजे. तर त्यावेळेला तो कामगाराला त्याचा ट्रेनिंगला यायला, बाकीच्या गोष्टी करायला त्याला मिळणार आहे. तर याच्यामध्ये जो कामगार आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून ज्या गोष्टी करायच्या सर्वच्या सर्व मंडळांनी केल्या पाहिजेत. याचबरोबर जे सर्टिफिकेट दिले जाणार आहे या सर्टिफिकेटचा पुढे काय फायदा आहे का फक्त ते 4,200 रुपये मिळण्यासाठी फायदा आहे? ते सर्टिफिकेट म्हणजे त्याची स्किल आहे, त्याला ट्रेनिंग दिलेलं ते एक प्रमाणपत्र आहे. बाबा हिने जे प्रमाणपत्र घेतले असेल त्याला शासन 3 ते 4 लाख रुपये त्याच्या कौशल्यानुसार त्याच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ करण्यासाठी त्याला आम्ही देत आहोत, असे तरी किमान शासनाने जाहीर केले पाहिजे. तसेच जर शासन त्यांना कर्ज देणार नसेल तर मग हे ट्रेनिंग देण्याचा काय फायदा आहे? ठीक आहे, ट्रेनिंग दिले, ते कामगाराला मिळाले, मग त्याला कोणत्या ठिकाणी नोकऱ्या देणार आहेत त्या पण त्यांनी जाहीर कराव्यात ना. जो बिगारी कामगार आहे तो दररोज उठतो, कामाला जातो, संध्याकाळ झाली का कॉन्ट्रॅक्टदाराकडून 100, 200, 300 रुपये मागतो, ते घरी घेऊन येतो, त्याचं तेल, मीठ, चटणी काय असेल ते आणल, त्याचा उदरनिर्वाह भागल.
असं त्याचं दिनचर्या दररोजच्या दररोज चालू असते. तर त्या बिगाऱ्याला कोणत्या अशी 15 दिवसाची ट्रेनिंग मिळणार आहे की ज्यामुळे त्याला फायदाच फायदा होणार आहे. त्याची दिवसाची 500 रुपये हजरी ते 15 दिवस बुडवणार आहे, म्हणजे त्याचे 7,500 रुपये बुडणार आहेत. तो ट्रेनिंगसाठी जाणार आहे आणि जाताना येताना त्याला गाडी खर्च लागणार आहे. तो जवळजवळ 1500 ते 2000 पर्यंत गाडी खर्च होणार आहे. म्हणजे 9 ते 10,000 रुपये त्याचं हाय ते बुडणार आहेत आणि मिळणार किती? 4,200. मग अशी योजना कशासाठी आणि कुणाला डोळ्यासमोर ठेवून काढली, कशासाठी काढली? ठीक आहे, काढली असेल तर त्याबद्दल शासनाने त्यांची जी भूमिका आहे ही पूर्णपणे स्पष्ट करावी. कारण यानुसार कामगारामध्ये भरपूर संभ्रमावस्था निर्माण होत आहे आणि कामगार याचा विचार पण वेगळ्या पद्धतीने करत आहेत. ही योजना त्यांच्यासाठी आहे किंवा नाही हे सुद्धा त्यांना वाटत आहे. तरी शासनाने जी लाभाची रक्कम आहे ही वाढवली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना कर्ज प्रकरण दिले पाहिजे, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. अशा स्वरूपाचा विषय होत असेल तर कामगार सर्वच्या सर्व ट्रेनिंगला येतील. अन्यथा या योजनेनुसार भरपूर प्रश्नचिन्ह भविष्यकाळात निर्माण होत राहणार आहेत. तरी शासनाने आपली भूमिका मांडावी.